श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो. पितरांची पूजा करण्यासाठी अमावस्या अधिक खास मानली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात. त्यानुसार उद्या 5 जुलै 2024 वार शुक्रवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसाठी पितरांना संतुष्ट करण्यासाठी अनेक सेवा व उपाय घरामध्ये केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे मुलांना असलेले सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, मुलांवरून जी वस्तू ओळून टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठांच्या अमावस्येला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात. याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे, गाय, कावळे, कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलं असतील, मुली असतील, प्रत्येकासाठी हा उपाय करता येणार आहे. तुमची शाळा कॉलेजला जाणारी मुलं म्हणजे 5 वर्षाच्या वरील मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कारण आपल्या घरातील मुलं जी आहेत, जर त्यांना काही नजरदोष झालेले असतील किंवा जर त्यांना पितृदोष असतील, पितृदोष जे आहेत ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला असतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होत असतात. जर आपल्या हातून पितरांची सेवा घडली नसेल तर त्याचा त्रास म्हणून पितृदोषाचा सामना आपल्याला करावा लागतो आणि म्हणूनच आपण जेही कार्य करतो त्या कार्यामध्ये आपल्याला सतत अपयशच येतं. मुलं खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल, तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत त्यांना असलेले दोष असू शकतात. बरीच मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात. त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि आईवडील म्हणून आपल्याला ही चिंता सतावत असते की मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी, मुलांना पुढे जाण्यासाठीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना त्यांच्या मनाजोगं करिअर मिळावं, त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची प्रगती व्हावी. पण बऱ्याचदा काय होतं की आपणच आपल्या मुलांना नजर लावत असतो. नजरदोष हे बऱ्याचदा आईवडिलांचे देखील लागतात, नातेवाईकांचे लागतात, आपल्या मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीचे किंवा आपले हितशत्रू जे असतात ते देखील बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर लावत असतात की तुमची मुलं किती हुशार आहेत, अभ्यास करताय, आणि त्याचा परिणाम देखील आपल्या मुलांच्या आयुष्यावरती होतो आणि म्हणूनच या समस्येचा सामना आपल्याला करावा लागतो. याशिवाय तुमच्या हातून जर पितरांची सेवा घडत नसेल, तुमच्या पूर्वजांच्या हातून पितरांची सेवा घडलेली नसेल, तर त्याचे देखील दोष आपल्याला लागत असतात, आपल्या मुलांना लागत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो. पितृदोष जर आपल्याला, आपल्या मुलांना असतील तर मुलांची सतत चिडचिड होते, त्यांचं कशातही मन लागत नाही, ते हट्टीपणा करतात, घरातल्यांशी उद्धटपणे वागतात आणि बऱ्याचदा मुलं बाहेरगावी शिकायला असतात तर तिथे एखादं त्यांना व्यसन जडलं तरी देखील त्यांची प्रगती कुठेतरी थांबते. तर अशा सर्व दोषांपासून, अशा सर्व समस्येपासून मुलांची मुक्तता व्हावी यासाठी प्रत्येक आईने उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी हा उपाय करावा. तर सांगितल्याप्रमाणे शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुला-मुलींपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अगदी छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करू नका. त्यांच्यासाठी वेगळे उपाय असतात ज्यामध्ये आईचा पदर उतरून टाकला तरी देखील त्यांच्यासाठी तो समाधानकारक उपाय असतो. पण हा जो उपाय आपल्याला करायचा आहे हा मोठ्या मुलांसाठी करायचा आहे, ज्यांना हे नजरदोष झालेले आहेत, त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे, त्या मुलांसाठी करायचं आहे.
आता यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की आमची मुलं बाहेर हॉस्टेलवर शिकायला आहेत किंवा बाहेर देशात आहेत, मग हा उपाय आम्ही कसा करावा, तर हे देखील पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही करू शकता, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करावा, कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. अलक्ष्मी आपल्या घरातून जाते, म्हणजे जी ही नकारात्मकता आहे, जे ही मुलांना दोष आहेत, ते यावेळी आपण काढून टाकू शकतो. पण अगदीच प्रत्येकाला त्या वेळेमध्ये शक्य होणार नाही, म्हणून तुम्ही रात्री 11 पर्यंत हा उपाय कधीही करा तुमच्या वेळेनुसार. तर या उपायासाठी सगळ्यात आधी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना तो अग्नीच्या साक्षीने करावा. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची. उद्या अमावस्या असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यावी. आता हा जो उपाय आहे तो तुम्ही देवघरासमोर जर जागा असेल तर तिथे बसून केला तरीही चालेल. देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसून हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती मुलाला बसवायचं. जमिनीवरती बसून कधीही सेवा किंवा उपाय करू नये. असं केल्याने केलेली सगळी सेवा जी आहे ती पृथ्वीला जाऊन मिळत असते, आणि म्हणूनच एक आसन किंवा पाट घ्यायचं आहे. मुलाला त्यावरती बसवायचं. दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला मुलाचं तोंड येईल अशा प्रकारे मुलाला बसवायचं. त्यानंतर तुम्हाला काही वस्तू या उपायासाठी घ्यायच्या आहेत. तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील, 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या. एकच वस्तू दोन्ही मुलावरून उतरून टाकायची नाही. आणि तुमची मुलगी असेल तर मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा. आईची अडचण असेल तर अशा वेळेस हा उपाय वडिलांनी केला तरीही चालेल. तर या उपायासाठी सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे चिमूटभर आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मिठाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे. देवी लक्ष्मीचा भाऊ म्हणजे खडे मीठ आहे. खडे मीठ आपल्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे घालवण्याचं काम करतो. म्हणूनच आपल्याला चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे. मग ह्या सर्व वस्तू घेण्यासाठी तुम्ही एक प्लेट घेऊ शकता. या प्लेटमध्ये सगळ्यात आधी चिमूटभर खडे मीठ घ्यायचं. त्यावरती तुम्हाला 3 ते 4 लाल ज्या अख्ख्या मिरच्या असतात देठासहित घ्यायच्या आहेत. त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे चिमूटभर पिवळी मोहरी. पिवळी मोहरी अनेक उपायांसाठी वापरली जाते. मुलांना झालेले नजरदोष दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो. पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरामध्ये असलेली काळी मोहरी तुम्ही घेऊ शकता. तर ह्या 3 वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत, आणि मुलांवरून ह्या 3ही वस्तू तुम्हाला 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवायच्या आहेत. मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून गोलाकार आकारामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवायच्या. ह्या सर्व वस्तू उतरून घेत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: इष्टमिष्ट भूताखिताची आल्या गेल्याची पारोशा केराची नजर चुलीत जाऊ दे. आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत, तुमच्या घरामध्ये चूल असेल तर चुलीमध्ये विस्तवामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आणि जर तुमच्या घरामध्ये चूल नसेल तर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही गौरी ठेवू शकता. गौरीला प्रज्वलित करा आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून द्या. गौरी नसेल तर भीमसेनी कापूर प्रज्वलित करा आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत. जर ठसका उठला तर तुमच्या मुलाला नजर झालेली नाही, पण ह्या सर्व वस्तूंमध्ये मिरचीचा ठसका जर उठला नाही तर याचा अर्थ मुलाला नजर झालेली होती. ती सर्व नजर जी आहे ती या उपायामुळे निघून जाईल. आता अशाच प्रकारे तुमच्या दुसऱ्या मुलाला बसवायचं. दुसऱ्या मुलासाठी सुद्धा सेम अशाच प्रकारे सर्व वस्तू वेगळ्या घ्यायच्या आणि त्या मुलावरून सुद्धा ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत. आणि उतरून घेत असताना असाच मंत्र म्हणायचा. आणि जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्त बाहेर देशात असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तो कसा करता येईल, तर पहा, या उपायासाठी तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुमच्याकडे जर मुलाचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे. आणि मुलावरून अशाच प्रकारे ह्या सर्व वस्तू 7 वेळा उलट्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने विरुद्ध दिशेने 7 वेळा डोक्यापासून पायापासून असं उतरून घ्यायच्या आहेत. उतरून घेत असताना मंत्र बोलायचा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू चुलीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये जाळून टाकायच्या आहेत. आता मुलीचा जर मासिक धर्म असेल तर अशा मुलीवरून ह्या वस्तू तुम्हाला उतरून टाकता येणार नाहीत. आणि यासोबतच तुमचा स्वतःचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस हा उपाय वडिलांनी केला तरीही चालेल.
किंवा घरातील इतर सदस्य जसं की आजी, काकू किंवा नातेवाईकांपैकी मावशी किंवा मामी यांनी देखील हा उपाय केला तरीही चालेल. पण शेवटी आईने हा उपाय केला तर अतिशय प्रभावी ठरतो, कारण आई एवढी कोणीच कळकळीने मुलाची दृष्ट काढू शकणार नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या मुलासाठी हा उपाय करा, जर तुमची काही अडचण नसेल तर. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.